मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी. पण चर्चेमध्ये म्हणूया किंवा वादात म्हणूया ते म्हणजे राज ठाकरे, आदित्य ठाकरे. मोहित कंबोज हे अगोदर भारतीय जनता पक्षाचे काम करायचे. हो. आताचे भारतीय जनता पक्षाचे कुठलेही सदस्य नाही आहेत. आता ते उद्योग वगैरे करतात. आता उद्योगपती आपण त्याला म्हणूया. आता जर एका उद्योगपतीच्या मुलीच्या वाढदिवसाला जर गेले तर काय बिघडलं? ज्यांचा शिवसेना फुटीमध्ये एवढा मोठा सहभाग होता, अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला अगदी उत्साहामध्ये सहभागी होणं, उद्या ज्यांना हे नेहमी गद्दार म्हणतात त्या एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला जातील का? एक पत्र सध्या चर्चेमध्ये आहे सुनेत्रा पवारांचं. नेमकं काय वाद आहे या राष्ट्रवादीमध्ये? सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिले की बाबा ह्याच्या आधी जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याला ग्राह्य धरू नका. आता इथून पुढे जे काही गोष्टी होतील त्या आम्ही तुम्हाला सांगू, त्या पद्धतीने करू. म्हणजे एक प्रकारे तटकरे आणि पटेल यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह नाही आहे का? राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा एक विषय आहे. आता मुळात शरद पवारांनी असं सांगितलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, पण काँग्रेसने एंट्री घेतली आहे. राहुरीची जागा भाजपची असल्यामुळे आत्ता तरी दिसते की तिथं निवडणूक होईल, पण ही जी बारामतीची जी जागा आहे तिथं काँग्रेसचा संबंधच नाही आहे. नाही, मग काँग्रेसला बाहेर पडायचे का काय महाविकास आघाडीमधून? शरद पवारांच्या मताला सुद्धा आता तेवढी किंमत राहिलेली नाही आहे का महाविकास आघाडीमध्ये? राघव चड्ढा नावाचे खासदार आहेत आपचे, त्यांना त्यांच्याच पक्षाने बोलण्यावरती कंट्रोल केलंय त्यांच्या. अशी चर्चा आहे की ते भाजपच जातील.